नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, रात्रीचे वाजलेले आहेत आता 3:45 आणि आपण वाट बघतोय मित्रांची. कारण की मित्रांनो, आज आपण चाललो आहे 1:45ला चाललो आहे. तुम्ही डोळे बघू शकता, रात्रभर झोपली नाही आहे, झोप आलेली नाही. कारण की एवढी एक्साइटमेंट होती आजच्या प्लॅनची. सो कोणालाच झोप आली नाही आहे. मला हे मित्र जे आहेत हे आता झोपलेले आहेत, त्यामुळे कोण उठायला तयार नाही आहे. बघा मित्रांनो, आजचा व्लॉग हा कसा होतो. बऱ्याच दिवसांनी प्लॅन करतो आपण की जायचं 2 महिन्यापासून या प्लॅनची आमची तयारी चालू होती या ट्रिपची. पण तरीसुद्धा एंड टायमावर नेहमीप्रमाणे जे मित्र टांग देतात त्यांनी टांग दिलेली आहे. आपण 9 जणं जात होतो, त्यातली आता रेडी जी फायनल झालेली आहेत ती फक्त 7च आपले रायडर फक्त तयार झालेले आहेत, बाकी सगळे कॅन्सल झालेले आहेत. सो मित्रांनो, जस्ट एन्जॉय द व्लॉग. आपण लास्ट टाईम पण गेलेलो 1:45ला, पण मी व्लॉग नव्हता केला तेव्हा. ती पण छान ट्रिप झालेली आपली. तेव्हा मुलं जास्त होती. आता यावर्षी थोडी मुलं कमी आहेत. जस्ट एन्जॉय द व्लॉग अँड स्टे ट्यून. आणि मित्रांनो, फायनली आपली सगळी पब्लिक पूर्ण आलेली आहे. ते आहे बऱ्याच वेळानंतर एक गोष्ट राहिलेली घरी, की इथून परत 3 किलोमीटरहून परत घरी जावं लागलं. आता गँग सगळी आलेली आहे आणि आपण प्रवासाला स्टार्ट करतो मित्रांनो फायनली. सो एन्जॉय द ब्लॉग, स्टे ट्यून. मित्रांनो, 2 तासामध्ये आपण पनवेल क्रॉस केलं आहे. आपल्या 3 बाईक आलेल्या आहेत आणि एक बाईक मागे राहिलेली आहे. थंडी जोरदार आहे. ॲक्च्युली आपले जे जॅकेट आहे ते जॅकेटमधून हवा थोडीशी पास होते. स्वस्तवालं आहे त्यामुळे. आता छोटासा एक टेक घेतला आहे, टीसाठी एक टेक घेतला आहे. नाश्ता करतात मंडळी. बघू द्या काय खायला. बिस्किट कुठे आहे? केसांची स्टाईल सर्वांची सेम आहे, एकच जागेवर सापडेल ना. किती झाले काका? लेमन टी आणि दुधाचे चाय जे घेतले पूर्ण. हां, ते पण 100. मित्रांनो, जसं तुम्ही खंडाळा घाटामध्ये एंटर करताना तरी तुम्हाला शिग्रोबाचं मंदिर दिसतं. एक याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की जेवढे पण प्रवासी, जेवढे पण रायडर्स किंवा जेवढे पण गाडी 4 व्हीलरवाले इथून जे निघतात ना, तेव्हा असे रस्त्यामध्ये पैसे टाकतात. ते बघा तिथे पण एक पडलं आहे, मी दाखवतो तुम्हाला. काय कारण आहे त्याचं मागचं काय माहिती नाही, पण पैसे टाकतात लोक इकडे. इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की तुमचा प्रवास सुखाचा होऊ दे यासाठी पैसे टाकतात. पण पैसे रोडवर फेकण्याचं लॉजिक काय ते आपल्याला अजून नाही समजलं. पण मी जेव्हा पाहिलं ना की प्रत्येक लोक रोडवर पैसे टाकून जातात. कदाचित वेळ नसेल म्हणून, पण कदाचित. फोटो सेशन आपलं झालेलं आहे आता. सो गेट सेट.
रोल्ड घेतलेला आहे मित्रांनो. खंडाळ्याला रोल्ड घेतला, खंडाळ्याच्या पुढे एका हॉटेलमध्ये बसलो आता, कारण की सकाळी आपण काय खाऊन निघालो नव्हतो, सो नाश्ता करायला बसलो आता. आपण उसळ पाव घेतलेली आहे आणि बाकीच्याने मिसळ पाव घेतलेली आहे. वडा उसळ मिसळ काय आहे ते? वडा रस्सा चांगले हो मॅ एक नंबर. मित्रांनो प्लॅनमध्ये अजून एक ट्विस्ट झाला. आपण टायमाच्या अगोदरच आलो आहे, ठरल्याप्रमाणे टायमाच्या अगोदरच आलेलो आपण. सो विचार केला पावणाला एक करता करता आपण एकविरा मातेचं दर्शन घेऊन जाऊया. बोल पण बोलायचे तगडा आले तगडा काका. झाल्या नवस पूर्ण होईल आता. मित्रांनो एकदम सुंदर दर्शन झालेलं आहे, एकदम छानपैकी. गर्दी पण कमी होती आणि लवकर दर्शन झालेलं आहे आपलं. एकदम सिस्टमॅटिकली दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं. नवस होता अजयचा. आय होप की त्याचा नवस पूर्ण होईल. अजय नवस का होतं सांगू मी? त्याचा नवस सांगायचा नसतो, पण समजदार लोक 18-17 वर्षाची मुलं काय नवस मागतात देनो. थोडा आपल्या इकडे थोडा इकडे आपला हिसाब चालू आहे. 4-6-2-6-20 इकडे हिसाब भेटत नाहीये बरोबर. मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जेवायला बसलोय. दुपारचं जेवण जेवतोय. एक आपल्यामध्ये याच्यामध्ये एक व्हेजिटेरियन आहे आणि बाकी सगळे आपण नॉन व्हेजिटेरियन आहोत. आपला मूर्ख मुस्लिम आलेला आहे. मग आता का तोडला? खा ना, दाल खिचडी बाकी आहे अजून. चला आता आम्ही निघणार आहोत इथून. इथून डायरेक्ट थेट पावणा लेक. मित्रांनो आता आपण जस्ट आपल्या स्पॉटवर पोचलेलो आहोत. सनसेट पाहुणा ज्याचं नाव आहे. तर फर्स्ट अजून कोण आलं तर नाही आहे, पण आपणच सगळ्यांच्या आधी आपण आलो आहे. 2 गाड्या आता आपल्या आल्या आहेत. अजून एक गाडी आपली फिरते आहे बाहेर. तर मित्रांनो तुम्हाला पहिले मी टूर करवतो, जोपर्यंत पब्लिक नाही आहे तोपर्यंत तुम्हाला टूर करवतो. आणि आपल्यासाठी एक बेस्ट पॉईंट असा मिळणार आपल्याला, प्लस पॉईंट, की आपल्याला पाहिजे तो स्पॉट आपल्याला टेंट मिळवता येईल आपल्याला. आम्ही गेल्या वर्षी पण याच स्पॉटला आलेलो, याच कॅम्पेनिंगला आलेलो सनसेट पावना करून. सर्विस पण छान आहे, बाकी सगळं अरेंजमेंट वगैरे मस्त असते. फुटेज वेलकम टू सनसेट पाहुणा. मित्रांनो रात्रीचा लुक इकडे काहीतरी वेगळाच असतो, कारण की ह्या ज्या लाईट्स दिसत आहेत त्या रात्री जबरदस्त. आणि मला वाटतं हे यावर्षी ॲड केले नवीन वॉशरूम असावं आय थिंक. हा वॉशरूम नाही यो कपल आहे. हे कपल आहे, त्यामुळे आपला आणि कपलचा काही संबंध नाही आहे. आपल्यासाठी हे आहेत. याच्यामध्ये जी मजा येते मित्रांनो ती त्याच्यामध्ये नाही येणार. त्यामध्ये डबल मजा येणार, पण जर समजून जावा.
आणि मित्रांनो ते रात्रीचं फायर केलं जातं. काय बोलतात त्याला, शेकोटी केली जाते इंग्लिशमध्ये. काय बोलतात त्याला, काय ते बोलतात आता आठवत नाही आपल्याला. लास्ट टाइम आपल्याला जे टेंट मिळालेलं ते हे टेंट होतं 1, 2. आणि हा व्ह्यू आहे मित्रांनो. बाजूलाच तलाव आहे. तलाव ना ॲक्च्युली धरण आहे. डॅम आहे डॅम आहे डॅम. मित्रांनो आपलं आंघोळ वगैरे झालेली आहे. मस्तपैकी एकदम थंड पाण्याने आंघोळ केली आहे. कपडे वगैरे चेंज केले आहेत कारण की धूळ खूप झालेली रोडला. सो मस्त एकदम टकाटक फ्रेश झालो आहे आपण. आणि हे आहेत आपले 3 टेंट. दिस वन इज फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. 3 टेंट आहेत. आतमध्ये जस्ट यू कॅन सी पूर्ण पॅक असतं आणि हे पूर्ण वॉटरप्रूफ असतं. आणि हे टेंट पण जो आहे ना मित्रांनो कॅचवा कंपनीचा आहे. ओके, इट्स अ बिग ब्रँड कंपनी कॅचवा. सो मित्रांनो आपली पब्लिक मित्रमंडळी सगळी खेळते आहे, एन्जॉय करते. सो आपण पण त्यांना जॉईंट व्हायला जातो. आणि मित्रांनो इकडे गुलाबाची झाडं वगैरे एकदम सुंदर आहेत, फुलझाडं. आता थोडं गरम फील होतं इकडे, पण थोड्या 7च्या नंतर वातावरण एकदम खाली उतरतं. क्लायमेट पूर्ण खाली उतरतं. कारण की लोणावळा थंड हवेचं ठिकाण आहे. त्यामुळे रात्री खूप थंडी लागते. भले आता थोडंसं गरम फील होतं आहे, पण रात्री जबरदस्त कडक थंडी लागते. पण आपल्याला काय फरक पडणार नाही त्याच्याने, कारण की वी आर ऑल स्ट्रॉंग बॉईज. कोण आपण शूज आणलेले नाही आहेत, स्लीपर. ह्याला बोलतात मैत्री. शेअरिंग इज केअरिंग. अंगोल तिकडं. विकेट जो आहे तो माझा मग उरलेला. हे नाही, हा तुझा आहे अजय. हा पकड आणि हा अजय जयदीप. अरे मी 7 नंबर. आपला पहिले मी 7 नंबर. मी किती नंबर आहे? थांब थांब. हा 6 नंबर. उम्या. हा हा 3 नंबर. अजय 5 नंबर. आमच्या गावात 4 नंबर. 4 नंबर. 1 नंबर. हाँ शाबाश. चालेल देखा अच्छी लोक. आपला झाला पहिला नंबर. हे उम्या चल सोड. कॅमेरा बंद. भाई क्या चल रहा है? कपडे चेंज करताना काय दाखवायचं? अरे बघतोय काय चाललंय, म्हणजे कसं सिस्टम काय आहे. लास्ट टाइम पण असंच बोललेलं. मित्रांनो आपल्या 3 टेंट झाल्यात. मस्त क्रिकेट वगैरे खेळून झालेलं आहे. आता विचार करतोय आपण, नॉट शुअर ते काय बोटी काय करतात असं. ते वल्लवरे नाकवा ते आपण करायला जातोय आता बोटीमध्ये. जिगू चार्जर तिकडे कुठे पण. जिगू चप्पल घालू तुझ्या. संध्याकाळच्या मित्रांनो नाश्त्याचा वेळ झाला आहे आणि नाश्त्याला आहे आपल्याला मटकी मिसळ आणि पाव आणि चहा. जास्त नाही खायचे, 2च पाव खायचे.
तूच खाणार आहेस तू तूच दिसणार आहेस आम्ही काय खाणार नाही. आपला मित्र आपल्याला भेटायला आलाय, जवळच राहतो, त्यामुळे खरी मैत्री याला बोलतात. भाई 30 किलोमीटरपासून आपल्याला भेटायला आलाय. थँक्यू भाई. हो सॉरी तुमचा फिलिंग समजू शकतो मी. कशाला बोलतो? नाही ते नाही बोलत, पण जे मीटिंग मध्ये निर्णय झाले ते तुम्हाला मान्य करावा लागेल. ठीक आहे ना, आपण काय बोलतो? तुला देणार मग उद्या जेवण देणार. कशाला कशाला हा चला रे. आणि आज आपले अजय मित्र त्यांच्या गर्लफ्रेंडशी बोलत होते आणि आम्ही सगळे त्याचा आनंद घेत होतो. उमेशचा प्लॅन होता हा सगळा लपून लपून ऐकण्याचा. जेवण काय करते? मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत 10 आणि आता आपण टाईम झालेला आपल्या जेवणाचा टाईम झालेला आहे. सो जेवणामध्ये मित्रांनो 2 व्हरायटी आहेत, एक व्हेज आहे एक नॉनव्हेज आहे. व्हेजमध्ये तुम्ही पाहू शकता शिरा आहे, काय बोलतील पनीर मटर, चपाती आणि राईस आणि डाळ. आणि नॉनव्हेजमध्ये मित्रांनो चपाती, सुकं चिकन आणि ओलं चिकनचा रस्सा. ओके सो मित्रांनो एन्जॉय करूया. येस वी ऑल्सो. अजून आपली थोडीशी मंडळी बाकी आहे, थोडा प्रोग्राम चालतोय. मग दुसरे सर पण आले आपले, व्हेज घेतलं व्हेज घेतले सरांनी. ओके मित्रांनो आपण जेवण करूया आणि परत भेटूया तुम्हाला, कारण की आपल्याला झोपायचं नाही आहे. मित्रांनो गुड मॉर्निंग. आपण फ्रेश वगैरे झालेलो आहोत एकदम मस्त. सकाळचे वाजलेले आता 9. नाश्त्याला पोहे आहे, चहा आहे. मित्रांनो आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. बघा मे बी 4 तास लागतील घरी पोचायला. बापाचा रोड ना आपल्या भोसडीच्या. आणि मित्रांनो आपल्या मित्राला मध्ये त्या रस्त्यामध्ये झोप आलेली आहे. सो आपला मित्र आराम करतोय, गाढ झोपेत आहेत. काय करायचं त्याला रिक्षामध्ये करून पाठवूया घरी. मित्रांनो आपण घरी आलेलो आहोत आता. ॲक्च्युली खूप लेट झाले यायला, कारण की रस्त्यामध्ये थोडंसं आपल्या मित्राला झोप येत होती, वॉमिटिंग येत होती, त्यामुळे थोडंसं लेट झालं. पण काय हरकत नाही, अशा लॉंग ट्रॅव्हलमध्ये असा प्रॉब्लेम होत राहतो. आय होप यू अंडरस्टँड. मित्रांनो घरी आलो, आंघोळ वगैरे झालेली आहे, जेवलो आधी कारण की खूप भूक लागलेली. त्यामुळे ब्लॉगला मित्रांनो एंड आता करतो. ब्लॉग आवडला मित्रांनो तो नक्की चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, सी यू सून, टेक केअर. विश्वांग काय करतोय?